या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. भारतीय जनता पक्षाचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा यांचे राजकीय डावपेच कायम चर्चेचा विषय असतात. अमित शहा यांचं निवडणूक व्यवस्थापन अतिशय चोख मानलं जातं. पण एका लग्न सोहळ्यामुळे अमित शहांच्या साधेपणाची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्यस्त कार्यक्रमातून भाजपच्या मुख्यालयात काम करणाऱ्या एका टायपिस्टच्या लेकीच्या लग्नात पोहोचले. सोहळ्याला उपस्थित राहून त्यांनी वधूवराला आशीर्वाद दिले. रामधन यांच्या लेकीचा लग्न सोहळा नुकताच संपन्न झाला. ते भाजप मुख्यालयात अनेक वर्षांपासून टायपिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांनी अमित शहांना लेकीच्या लग्नाची पत्रिका दिली होती. अमित शहांचा व्यस्त दिनक्रम पाहता ते या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील असा विचारही रामधन यांनी केला नव्हता. पण अमित शहा वेळात वेळ या लग्नाला उपस्थित राहिले. अमित शहांना तिथे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तिथे असलेल्या बऱ्याच जणांनी त्यांचे फोटो काढले. व्यासपीठावर अमित शहा वधूवराला आशीर्वाद देत असतानाच फोटो अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले. नवी दिल्लीतील द्वारका परिसरात संपन्न झालेल्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहून अमित शहांनी वधूवरांना आशीर्वाद देत नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला भाजपचे अन्य काही नेते देखील हजर होते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत कुमार गौतम यांनी समारंभाला उपस्थित दर्शवली. या सोहळ्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली. पण अन्य नेत्यांपेक्षा अमित शहांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. जिनत राणा नावाच्या एका एक्स हँडलवरून अमित शहांचा लग्न सोहळ्यातील फोटो पोस्ट करण्यात आला. या फोटोत डावीकडून पहिल्या दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव रामधन आहे. ते भाजप मुख्यालयात टायपिस्ट आहेत. रामधन यांच्या लेकीचं काल लग्न होतं. सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून गृहमंत्री अमित शहा केवळ लग्नालाच हजर राहिले नाही तर कुटुंबातील एका प्रमुखाप्रमाणे वऱ्हाड्यांचं स्वागतही केलं. मोदी शहांची जोडी त्यांच्या टीमसाठी काय करते याचं उत्तर या प्रसंगातून मिळेल असा उल्लेख एक्स पोस्टमध्ये करण्यात आला आहे.